छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यात अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आलाय। कन्नड तहसील कार्यालयासमोर असलेल्या कन्नड नगर परिषदेची इमारत अचानक आज दुपारी कोसळली। इमारत जुनी झाल्याने तिला तडे गेले होते आणि त्यामुळे इमारतीमध्ये असलेल्या गाळेधारकांना 15 दिवसांपूर्वीच नगर परिषदेने नोटीस देऊन गाळे खाली करण्याच्या सूचना दिल्या होत्या। पण गाळेधारकांनी या नोटीसकडे दुर्लक्ष केलं आणि दुकानं सुरूच ठेवली। आज 2:30 वाजेच्या सुमारास अचानक इमारत कोसळली आणि त्यात गाळे देखील जमीनदोस्त झाले। सुदैवाने परिस्थिती लक्षात घेत गाळेधारकांनी दुकानातून बाहेर पडले आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळला। क्या बोला उबेद? कौन अंदर? प्रतिनिधी सचिन जिरे फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून। सचिन, काही कारणास्तव सचिन यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये, मात्र हे दृश्य आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातली ही दृश्य आहेत। इमारत कोसळली, सुदैवाने जीवितहानी झालेली नाहीये। वेळीच गाळेधारक हे इमारतीतून बाहेर पडले आणि त्यामुळे जीवितहानी झालेली नाहीये। दुपारी सुमारे 2:30 वाजताच्या सुमारास ही इमारत अचानक कोसळली। 15 दिवसांपूर्वी नोटीस सुद्धा देण्यात आली होती, मात्र गाळेधारकांनी दुर्लक्ष केलं होतं। इमारत कोसळतानाचे दृश्य सुद्धा आता समोर आलेली आहे। प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबत आहेत, अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊ। सचिन, ही नगर परिषदेची इमारत आहे आणि ती इमारत जुनी झालेली आहे। काही ठिकाणी या इमारतीला तडा देखील गेला होता, त्यामुळे प्रशासनाच्या वतीने गेल्या 15 ते 20 दिवसापूर्वी या गाळेधारकांना गाळे खाली करण्यासाठी ज्या नोटिसा देण्यात आलेल्या होत्या, मात्र याकडे या गाळेधारकांनी दुर्लक्ष केले होतं। हा जो परिसर आहे कन्नड भागामधला वर्दळीचा परिसर मानला जातो आणि या सर्व दुकानांमध्ये दुकान परिसरामध्ये गर्दी होती। दुपारच्या 2:30 ते पावणे 3च्या वेळची वेळ होती। त्याच दरम्यान ही जी भिंत आहे ही या भिंतनेला कंपन सुरू झालं आणि त्यानंतर ही भिंत अचानक पडायला लागली होती। सुदैवाने प्रसंगावधान राखत या ठिकाणचे जे गाळेधारक आहेत ते या दुकानातून बाहेर पडले आणि त्यानंतर ही जी बिल्डिंग होती, जी जुनी इमारत होती, ही पडलेली आहे, कोसळलेली आहे। सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही, मात्र थोडक्यात या सर्व लोक वाचलेले आहेत। त्यामुळे अशा ज्या अनेक जीर्ण झालेल्या इमारती आहेत त्याकडे आता प्रशासनाने सक्तीने त्या खाली करणं गरजेचं आहे। अगदी खरं आहे सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या तपशिलांसाठी।